साताऱ्यातील जिल्हा परिषद राजकारणात 20 मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान घडलेल्या घटनांनंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकारावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले असून शंभूराज देसाई म्हणाले की 20 मार्च रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान ज्या घटना घडल्या त्या अत्यंत गंभीर होत्या. भाजपने बळाचा आणि दंडेलशाहीचा वापर करून ही निवडणूक घेतली. या घटनेची दखल राज्यासह देशभरातील माध्यमांनी घेतली असून जिल्हा प्रशासनानेही चुकीची भूमिका घेतल्याचे पडसाद देशभर उमटलेले आहेत. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत सभापती निवडणुकीवर एकमुखी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच शंभूराज देसाई यांनी पुढे सांगितले की साताऱ्यातील यशवंत विचारांच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सदस्यांना हाताला काळ्या फिती बांधून निषेध करावा लागला. सदस्यांवर अन्याय झाला तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू आणि या घटनेचा निषेध कायम ठेवू. सभागृहासमोर काळ्या फिती बांधून सदस्यांनी निषेध नोंदवत 20 मार्चच्या घटनांचा जाहीर निषेध केला. या निर्णयामुळे साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निर्धारित होता. या संदर्भात जी आमची निवडणूक पूर्व युती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष काँग्रेस पुरस्कृत व राष्ट्रवादी पुरस्कृत, या सर्व सन्मान्य सदस्यांची आम्ही कालही मतं जाणून घेतली आणि सकाळी मी आल्यानंतर मान्य आबानी आणि आम्ही शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही सगळ्यांनीच आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं मत या निवडणुकी संदर्भातलं जाणून घेतलं. कारण 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडी झाल्यानंतर सगळे सन्मान्य सदस्य हे आपापल्या मतदारसंघात होते. आम्हाला एकत्रपणे कुणाशीच बोलता आलं नव्हतं आणि म्हणून सदस्यांनी तीव्र भावना 20 तारखेला घडलेल्या प्रकाराबद्दलच्या आमच्या सदस्यांच्या आमच्या युतीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केल्या आणि सर्व सदस्यांचं मत आलं की अशी बळाचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून, हुकुमशाही पद्धतीनं जी 20 तारखेची अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक झाली आणि ती महाराष्ट्रभर नाही देशभर गाजली. देशपातळीवरच्या सुद्धा माध्यमांनी याची दखल घेतली आणि तीव्र भावना त्या दिवशी प्रशासन जे वागलं त्या संदर्भातल्या पूर्ण राज्यामध्ये उमटल्या आणि अशा वातावरणात आम्हाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपच्या बरोबर आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आमचा या संदर्भातला तीव्र निषेध आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत सहभाग घेऊ इच्छित नाही. आणि मग शेवटी आबांनी, मी, संजूबाबांनी, नितीन काकांनी, शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी सदस्यांच्या भावनांचा सारासार विचार करून त्यांच्या विचारांशी आम्ही सहमती दर्शवली आणि मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीवरती आज बहिष्कार टाकलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेत आमचे सर्व सदस्य गेले. सभागृहामध्ये त्यांनी तीव्र शब्दात 20 तारखेच्या घटनेचा आणि एकूणच सगळ्या बाबींचा या ठिकाणी जाहीर निषेध केला. एवढंच नाही तर यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, किसरनी राभा या सर्व दिग्गज, मान्य लक्ष्मण तात्या, हेमंत रामराजे, ह्या सगळ्या दिग्गजांच्या विचारांचा असणारा हा जिल्हा, यशवंत विचारांचा असणारा हा जिल्हा, या जिल्ह्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद किंबहुना लोकल बोर्ड आणि त्यानंतर जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेचे सदस्य काळ्या फिती लावून पायऱ्यांवर बसलेत. हा प्रसंग सातारा जिल्ह्याने पहिल्यांदा पाहिला. त्यामुळं या संदर्भातल्या भावना या आमची जी युती आहे पीपल अलायन्स त्यांच्या तीव्र आहेत आणि म्हणून
आज आम्ही आमच्या सदस्यांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. असं जरी असलं तरी कामकाज करताना आमचे सदस्य त्यात सहभागी होतील. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आमचे सदस्य आवाज उठवतील. आमच्या सदस्यांवर अन्याय झाला तर त्या संदर्भात एका सदस्यासंदर्भातला काही प्रकार घडला तर आमचे सगळेचे सगळे सदस्य त्या सदस्याच्या पाठीमागं जिल्हा परिषदेमध्ये उभे राहतील. एवढंच नाही तर माननीय आबा, मी, नितीन काका, संजू बाबा, शशिकांत शिंदे साहेब, आम्ही सगळेजण या सगळ्या सदस्यांच्या आम्ही पाठीशी पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभं राहू. आम्ही या व्यासपीठावर बसलेले सगळेजण हा जो प्रकार 20 तारखेचा घडला त्याच्यात वेगवेगळ्या वेळी आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आजही आमच्या त्या भावना तीव्र आहेत. त्यामुळं आमच्या सदस्यांचा जो निर्णय होता त्या निर्णयाशी आम्ही जिल्ह्यातले नेते म्हणून आमच्या युतीचे आम्ही संमती त्याला दर्शवलेली आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.